50वा एपिसोड होता. लक्षाला म्हटलं, लक्ष करशील? मी तो नाही म्हटलं आहे का? नाही म्हटलं आहे. अख्खा एपिसोड मी डिरेक्ट केला. बोल लक्ष यार तुझे तर लक्ष स्टार होता. आम्ही पैसे काय देणार की एवढं बजेट नव्हतं आमचं. एवढं पाकिट टाकून दिले. बघा तुझे, मी तुला विचारलं किती पैसे देणार आहे, मी एवढे घेणार, तुला विचारलं मी तुला काय देशील ते. आता कोणतं खिशात टाकलं ते पाकिट, विचारलं पण नाही. तर बाई म्हटलं तसं ते आहे की तो आमच्यातलाच होता. नंतर ते ठीक आहे, चुकीचं वाईट बोलू नये, पण स्वतः बिचारांनी पायात धोंडा मारून घेतला आणि थोडा आम्हाला सोडून. कारण ही सगळी दिग्गज मंडळी आजही ते कार्यरत आहेत, त्यापैकी आमचा लक्ष नाही आहे. नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा माझा मोहिखला, शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशु समानिला, नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा माझा, नाथ हा माझा, नाथ हा माझा मोहिखला. दामोदर किंवा साहित्य संघ मंदिर, जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो, जिथे आम्ही नट म्हणून आम्हाला एक पदवी मिळाली, जिथे आम्हाला टाळ्या मिळाल्या, मान मिळाला, आम्हाला पैसे मिळाले, ते थिएटर ते नष्ट होते, तो त्रास होतोय. ती चळवळ करायला लागते, मागणी करायला लागते, हेच आमचे दुर्दैव आहे. मुळात रंगमंच हे प्रबोधनाचं साधन आहे. म्हणजे त्याचा धंदा कधी झाला माहीत नाही, पण रंगभूमी हे विचार देण्याचं एक स्थान आहे, म्हणून आपण त्याला रंगमंच असं नाव देतो. पण नंतर नुसते विचार कळेनात म्हणून रंगवून विचार सांगितले गेले आणि शेवटी हळूहळू हळूहळू ते विचार तिकीट लावून बघितले गेले आणि म्हणून त्याचं नाटक झालं आणि आता त्याचा धंदा झाला आहे. आपल्याकडे होतं का 100 चित्रपटातले जवळजवळ 90 लोक आपण चित्रपट करायचं बरं का, आज एक करून बघूया, आपण चल एक करून बघूया. तुमचा तो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी तुम्ही 8-8, 10-10 वर्ष घालवता. मी ह्याच्यासाठी किमान 6 महिने घालवा ना तुम्ही. नमस्कार, मी रसिका शिंदे, मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. आज आपण अशा 2 ज्येष्ठ कलाकारांना भेटणार आहोत. त्यांनी मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपलं अढळचं स्थान निर्माण केलंय. गेली अनेक वर्ष ते आपले मनोरंजन करतायत. अशा ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर सर, आणि सोबतच आपले आहेत सहकारी मनोरंजन मंडळाचे सदस्य रविराज नर सर. तुम्हा तिघांनाही सगळ्यात आधी नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. माझा पहिलाच असा प्रश्न आहे की नवीन वर्ष सुरू झाले, संकल्प केलेच असतील, काय संकल्प केलेत का तुम्ही? संकल्प करायचे नसतात, कारण केलेले संकल्प त्याच वेळेला आणि त्याच वर्षी पूर्ण होतीलच असं नाही, कारण या सगळ्या गोष्टी संकल्प हा परिस्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपण चांगलं काम करणं हाच संकल्प करायचा. सर तुम्ही? आता एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्री माझ्यापेक्षा आहेत, त्यांनी म्हटलं ते करेक्ट आहे, ते प्रॅक्टिकल आहे. खरं तर संकल्प वगैरे, आता संकल्प एक ठरवलं आहे, पण मी कोणता? दामोदर नाट्यगृह व्हायला हवं आणि सहकारी मनोरंजन मंडळाला जागा मिळायला हवी, हा ह्या वर्षीचा माझा संकल्प असेल. बरं, तुम्हीच आता दामोदरचा विषय काढलाच आहे, तर नेमकं म्हणजे काय झालंय? कारण 100 वर्षचा इतिहास आहे दामोदर नाट्यगृहाला आणि पुनर्बांधणीसाठी ते पाडण्यात आलं, पण नेमक्या मागण्या काय आहेत आणि ती एक चळवळ जी उभी केली आहे कलाकारांकडून, तर त्याबद्दल एक काय सांगाल मला? ती चळवळ करायला लागते, मागणी करायला लागते, हेच आमचे दुर्दैव आहे. ही जागा सहकारी मनोरंजन मंडळाची जागा आहे. अगोदर दामोदर नाट्य, त्याच्यानंतर दामोदर नाट्यगृह, अगदी पत्राच्या बाईंनी तिथे काम पण केलं त्या काळात, किंवा बघितलं तरी असेल, आम्ही ते बघितलं पण नाही. त्या मुळात जागा होत्या ना,
तर ती जागा मुळात ती काय यांनी विकली नव्हती, सहकारी मनोरंजन मंडळाने ही जागा विकली नव्हती. त्या जागेत नंतर स्कूल झालं. तर स्कूल व्हायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, शाळा व्हायला पाहिजे, पण आम्हाला आमची जागा द्या ना. आमचं दामोदर नाट्यगृह जी इतकी वर्ष आहे, 100 वर्ष जी झाली आहेत, ती जागा आम्हाला द्या. आमचं सहकारी मनोरंजन मंडळाचं जे ऑफिस होतं ते आम्हाला द्या. ते म्हणतात की देतो, असं तोंडाने काहीच होत नाही. आता 2024 आहे, आता सगळ्या गोष्टी पेपरवर व्हायला पाहिजेत ना. आता कसं आपण छापिलं आहे, सगळं छापलं जातं, आम्ही जे काय बोलतो आहे ते आता छापलं जाते, लोक बघणार आहेत. ते तरुण भारतसारखं एक वृत्तवाहिनी आहे, त्याच्यावर बोलणं म्हणजे इट्स स्टेटमेंट ना. ती स्टेटमेंट द्या ना आम्हाला, आम्ही एवढंच म्हणतो आहे. त्याच्यात नैनाबाईंसारखी एवढी ज्येष्ठ, म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ अशी अभिनेत्रीने यावं लागते, माझ्यासारख्या माणसाला यावं लागते, बरेच आणखी नट आहेत त्यांना यावं लागते. आमच्या गोष्टीसाठी आम्ही यायचो आणि आम्हीच भांडायचो. द्या, लिहून द्या, शांत बांधा. 1 वर्षांनी 2 वर्षांनी कधी होईल बांधून तेव्हा द्या, पण आम्हाला आमची जागा द्या. तुम्ही काय सांगाल? दामोदर हॉल आणि मी माझ्या वयाच्या 4थ्या वर्षापासूनचं माझं तिथे नातं आहे. अनेक वर्ष मी तिथे तालमी केले आहेत, नाटक केलेलं आहे, प्रयोग झालेले आहेत. त्या संस्थेमध्ये मी कामही केलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये खरा ब्राह्मण हे नाटक मी त्या सहकारी मनोरंजनचं केलं. आता दामोदर हॉल पाडणं, तिथे हॉल होणं, ही काळाची किती गरज आहे आणि त्या अनुषंगाने तिथे माणसं किती आहेत आणि त्यांचं काय मत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की दामोदर हॉल जसा आत्ता आहे तसाच तो आम्हाला करून द्या. त्यातलं कमी जास्त हा प्रकार नको, जेवढा आहे तेवढ्याच द्या. आणि दुसरं म्हणजे त्याची जी सिस्टर कन्सर्न आहे, आता सोशल सर्व्हिस लीगचंच मनोरंजन आहे, ती त्यांचीच संस्था आहे असं ते म्हणतात की हे आमचंच आहे. मग हे जर तुमचंच आहे तर मग तुम्ही वीज आणि पाणी का तोडता? मूलभूत जी गरज आहे आज आम्हाला जर तालीम करायची आहे तर आम्हाला 25 पायऱ्या चढून का जाव्या लागत आहेत लोखंडी, असं रांगत वरती का जायचं? त्याची सोय का होऊ शकत नाही? वीज का तोडली, पाणी का तोडलं, येणाऱ्या लोकांना मज्जाव का होतोय, या गोष्टी का होत आहेत? या गोष्टी नाही होता कामा. हे सगळं न होता आनंदानं जर दामोदर हॉल व्यवस्थित होणार असेल, सहकारी मनोरंजनची जागा जशी आहे तशी, किंबहुना अधिक मिळाली तर अधिक हवीच आहे, पण जर अधिक मिळाली नाही तर तात्पुरती तिथंच त्या संकुलामध्ये कुठंतरी तेवढीच जागा आम्हाला म्हणजे सहकारी मनोरंजनाला तालमीसाठी उपलब्ध करून द्या. कारण आता राज्यस्तरावर नाट्यस्पर्धा असतात, नवीन लोकांना एक जागा हवी आहे तालीम करायला, ती तालीम करायला जागा नाही. शिवाजी मंदिरचा हॉल तालमीसाठी परवडत नाही, यशवंतरावचा हॉल तालमीसाठी परवडत नाही, तासाला 400 रुपये जमत नाही, छोट्या कंपन्या असतात, छोटी माणसं असतात. मग काहीतरी असं करा परवडेल असं आमचं म्हणणं आहे. त्याकरता आम्हाला आंदोलन का करावं लागतं आहे? आमचीच गोष्ट आम्हाला हक्कानं मागण्यासाठी दारात का उभं राहावं लागतं आहे? हे असता कामा नये असं मला म्हणायचं आहे. तेव्हा हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, मग त्या कुठल्याही स्तरावर असो. बरं सर, तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत? मॅडम, आज दोघंही ज्येष्ठ कलावंत माझ्यासमोर आहेत, त्यांना नमस्कार. सर्वांना नववर्ष अभिनंदन. हा जो लढा उभारला आहे आम्ही, दामोदर नाट्यगृह बचाव आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव, हा जो लढा उभारला गेला आहे कलाकारांमार्फत, खरं तर विजयदादांनीच त्याची सुरुवात केली आणि आम्हाला बळ दिलं की हा लढ्यातून आपण हक्क आपले मागूया. तर हा लढा यासाठीच आहे की आज दक्षिण मुंबईतून खरं तर मराठी संस्कृती ही बाहेरगावी चाललेली आहे. म्हणजे आपल्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे. आज साहित्यासारखं नाट्यगृहसुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर निर्माण झालं आहे. आणि त्यातलं हे दुसरं महत्त्वाचं थिएटर, खऱ्या अर्थाने दामोदर नाट्यगृह म्हणजे 4 भिंती नव्हेत. ओके, दामोदर नाट्यगृह म्हणजे लोककलावंतांचं माहेरघर आहे, नाट्यकलावंतांचं माहेरघर आहे. तिथे नमन, मेळे, शक्तितुरा, शाहिरी प्रोग्रॅम असे सर्वच कार्यक्रम भरभरून होतात आणि गिरण गावातील रसिक प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेतात. आज ते एकमेव थिएटर त्यांच्यासाठी उरलं होतं आणि आज ते दुःखद घटना झाली की 2023 जमीनदोस्त झालं आहे.
फक्त सहकारी मनोरंजन मंडळाची जागा वाचली आहे, तीसुद्धा आपल्या लढ्यामुळे दादा. तर ते नाट्यगृह जे 800 सीटचं होतं, आता मला वाटतं 765 सीटचं झालं होतं मागे, पण ते तोडल्याच्या नंतर एक अपेक्षा होती की त्वरित ते नाट्यगृह 1200 सीटचं तरी मोठं होईल. कसं आहे की 800 सीटच्या जागी 1200 सीटचं झालं तर सर्वांनाच ते परवडेल, जास्तीत जास्त रसिक येतील, तिकीट जराशी स्वस्त होईल अशी अपेक्षा होती आणि लोककलावंतांचे प्रयोग, नाट्यकलावंतांचे प्रयोग पटकन लागतील. पण आता असं झालं की समाजसेवा संघाने, सोशल सर्व्हिस लीगने ते नाट्यगृह तोडलं. त्या जागी आता CBSE शाळा बनते. तर ती CBSE शाळेला आमचा नकार नाही आहे, शाळा व्हावी. पण नाट्यगृह जिथे तोडलं तिथे मोठ्या स्वरूपात दामोदर नाट्यगृह मोठ्या खुर्च्यांच्या याने व्हावं एवढीच इच्छा आम्ही व्यक्त करत आहोत. ते कशासाठी ती इच्छा की जर ते झालं मोठ्या स्वरूपात तर मराठी माणसाला, आपल्या गिरीण गावातील त्या व्यक्तींना फार चांगले सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळतील. मागे आंदोलनात दादा हेमंत भालेकर आले होते. त्यांनी म्हटलं की समजा दामोदर नाट्यगृह तुटलं गेलं आणि संस्कृती, तर काही दिवसांनी इथे मग गिरण गावात थोडे थोडे मनोरुग्णसुद्धा दिसायला, कारण आपण सांस्कृतिक गळचेपी करतो आहे. तर खऱ्या अर्थानं आमची मागणी हीच आहे की दामोदर नाट्यगृहाच्या जागी दामोदर नाट्यगृह मोठ्या खुर्च्यांच्या संख्येने व्हावं आणि सहकारी मनोरंजन मंडळ ज्याचा 101 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे खरं तर दामोदर नाट्यगृह सहकारी मनोरंजन मंडळासाठीच स्थापन झालं होतं. ती जागा सहकारी मनोरंजन मंडळाकडेच होती. नामजोशींनी ते स्थापन केलं होतं, सहकारी मनोरंजन मंडळ, दामोदर नाट्यगृह आणि समाजसेवा संघ. तर आमची ही सुद्धा मागणी आहे की सहकारी मनोरंजन मंडळाला सुद्धा की अभिमानाने, अत्यंत प्रेमपूर्वक त्यांची जागा ही मिळाली पाहिजे, ज्यासाठी आज तिथंही कलाकारांना झगडावं लागतं. बरं, नाट्यगृहांचा विषय सुरूच आहे, तर मला तुम्हा दोघांनाही विचारायचं होतं की प्रत्येक कलाकाराची रंगभूमीशी एक वेगळंसं नातं असतं, भावनिक नातं असतं. तर तुमच्या दोघांचा तो नाटकांचा प्रवास कधीपासून सुरू झाला? तुम्ही सांगितलं 4 वर्षापासून, पण ते आठवणीतले किस्से मला ऐकायला नक्की आवडतील. वयाच्या 4थ्या वर्षी सगळ्यात पहिलं माझं नाटक झालं ते संगीत शारदा. त्याच्यामध्ये अनंत दामले, छोटा गंधर्व ही सगळी मंडळी होती आणि माझ्या आईची संस्था होती शांता आपटे कन्सर्न्स. त्या अनुषंगाने मला तिथं शारदा म्हणून त्या व्यासपीठावरती म्हणजे रंगमंचावर मला उभं करण्यात आलं. मला आठवत आहेत की पाठीमागे झोपाळा होता आणि त्या काळातले बाबासाहेब नाईक म्हणजे जे दिग्गज कलाकार त्या काळातले, परशुराम सामंत, मास्टर दत्ताराम, हे सगळे मागच्या पायरीवर बसून असे चणे कुरमुरे किंवा भेळ खात असायचे. अय्या. आणि मी आणि माझ्याबरोबर सरस्वतीबाई बोडस यांची मुलगी आणि बाकीचे म्हणजे कीर्ती किंवा कीर्ती शिलेदार वगैरे, ही जी त्यावेळची छोट्या मुलांची जी पलटण होती ती मागच्या झोपाळ्यावरती एक झोपाळा होता, तिथे आमचा सीन येईपर्यंत आम्ही झोपाळ्यावर असायचो आणि मग आमचा सीन आल्यानंतर आम्हाला मारून मुटकून तिथं स्टेजवर न्यायचं. आणि तिथं दामोदर हॉलचं म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं की कितीही पाऊस असेल, अगदी दामोदर हॉल एवढं बुडलेलं असायचं पाण्यात त्यावेळेला. हां, म्हणजे 54 साली, 54 ते 55 गुडघ्यापर्यंत दामोदर हॉल पाण्यात बुडलेलं असायचं पावसाळ्याच्या दिवसात. आणि मध्ये मोठे मोठे खांब होते, आता खांब नाही आहेत, असे मोठे मोठे खांब होते आणि तिथे असे लोक छत्र्या घेऊन नाटक बघत बसायचे. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि 2 दरवाजे होते, इकडनं आत येण्याचा आणि इकडून बाहेर जाण्याचा. आणि ओपन होतं म्हणजे छत होतं वरती, पण गळकं छत होतं. पण ते लोक छत्र्या घेऊन नाटकाचा आनंद घ्यायचे. ही एक माझी आठवण अगदी ताजी आहे. तुम्ही काय सांगाल सर? माझा पहिला संबंधाला, कारण 1985 साली मी नाटक केलं होतं मुंबई नावाचं. तेव्हा मी तिथे पहिल्यांदा प्रयोग केला होता दामोदरला. ती एक आठवण आहे. त्याच्यानंतर मग इंटरबँक, मी जेव्हा बँकेत होतो बँक ऑफ इंडियामध्ये, तेव्हा बँकेची स्पर्धा तिथे झालेली आहेत. मग असंख्य नाटकांचे प्रयोग, जी काही नाटकं मी केली आहेत ते. आणि आठवण सांगायची झाली ताजी, जिथे मध्ये कोरोनामध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह बंद होते. तर आम्ही सगळ्या कलाकारांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलनानंतर जे पहिलं थिएटर रिवाईव्ह झालं
चालू झालं ते होतं दामोदर नाट्यगृह. ते आम्ही केलं होतं 22 ऑक्टोबर 20 किंवा 21 22 ऑक्टोबरला. म्हणजे चित्रपटगृहसुद्धा चालू झाली नव्हती, पण ते आम्ही आमच्या खिशातनं सगळ्यांनी पैसे काढून आम्ही ऑर्केस्ट्रा केलं जेणेकरून एक प्रयोग व्हावा. तर ते पहिलं दामोदर नाट्यगृह होतं. तिथून आम्हाला परत ती बळकटी मिळाली करोनानंतर, आणि आज ती बळकटी मिळाली, पण पहिलं जमीनदोस्त जे थिएटर होतं आहे ते दामोदरच आहे, म्हणून वाईट वाटतं आहे. आठवणी अशा असंख्य असे तालमीच्या आहेत, असंख्य आहेत, पण ही जी आठवण आहे की जिथून सुरुवात झाली नाट्यसृष्टीची सुरुवात, तेच नाटक आज जमीनदोस्त होते. माझा पुढचा ॲक्च्युली प्रश्न तोच होता की नाट्यगृहांचाच विषय सुरू आहे. नाटकं करोना काळानंतर नाटकांकडे वळणारा रसिक प्रेक्षक हा वाढला चित्रपटांपेक्षा. म्हणजे चित्रपटांकडेही प्रेक्षक वळत होते, पण नाटकांकडे जास्त वळले. पण काही ठराविक नाटकं चालताना दिसतात आणि काही नाटकांचा विषय चांगला असेल तरी पण ती चालत नाहीत. तर मगाशी जेव्हा आपण बोलत होतो की चालणारी नाटकं आणि चालवली जाणारी नाटकं, तर ह्यात तो फरक आणि त्याबद्दल एक तुम्ही काय सांगाल? मुळात रंगमंच हे प्रबोधनाचं साधन आहे. म्हणजे त्याचा धंदा कधी झाला माहीत नाही, नंतर त्याचा व्यवसाय झाला. पण रंगभूमी हे विचार देण्याचं एक स्थान आहे, म्हणून आपण त्याला रंगमंच असं नाव देतो. की विविध रंगाच्या विचारांच्या छटा आपण त्याच्यातनं मांडू शकतो. ते विचार आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो, त्याचं आपण प्रबोधन घडवू शकतो. समाजात काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे विचार प्रगल्भतेने मांडणं हे रंगमंचाचं काम आहे. पण नंतर नुसते विचार कळेनात म्हणून रंगवून विचार सांगितले गेले, आणि शेवटी हळूहळू हळूहळू ते विचार तिकीट लावून बघितले गेले, आणि म्हणून त्याचं नाटक झालं, आणि आता त्याचा धंदा झाला आहे. तर त्यामुळे व्यवसाय हा वेगळा आहे, त्याचा धंदा होणं अगदी वेगळं आहे. आम्ही व्यावसायिक आहोत, आणि नाटक चालणं किंवा न चालणं, 10 नाटकातली 8 नाटकं चालवली जातात, 2च नाटकं भरपूर चालतात. पण ती का चालवली जातात? कारण त्याचे काही नॉर्म्स आहेत की अमुक एक तुम्ही नाटक चालवलं तर तुम्हाला मेंबरशिप मिळते, अशा काही गोष्टी आहेत की तेवढंच चालवावं लागतं. मग खिशातले पैसे घालून निर्माता ते नाटक चालवतो, त्याच्यामध्ये 4 काही नोन चेहरे फेसेस असतात. मग ते नुसते नाटकातले चालत नाहीत, तर पडद्यावर दिसणारा जिला फेस व्हॅल्यू आहे अशी 4 माणसं घ्यावी लागतात, तर नाटक चालतं, असा एक गोड गैरसमज आहे. पण तसं नसतं. 10 नावाजलेले जरी कलाकार असले तरी जे कंटेंट चांगला असेल तर नाटक चालतं, आणि कंटेंट चांगला असला आणि जो प्रेक्षक नसेल तर नाटक नाही चालत. आता नाटक का चालत नाही याची 2 कारणं आहेत. करोनानंतर सगळ्या लोकांना घरी बसून बघायची सवय झाली आहे, छोट्या डब्यामध्ये सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायची सवय झाली आहे. पैसे खर्च करण्याची वृत्ती कमी का झाली? कारण पैसेच नाहीत खिशात. आज मराठी माणसाकडे 2000 रुपये खर्च करून फक्त नाटकाला जाण्यासाठी थोडासा विचार करावा लागतो. कारण एक माणूस नाटकाला जात नाही, त्या घरातली 4 माणसं घेऊन जावी लागतात, आणि त्यामुळे लोकलचा प्रवास जमत नाही. घरातली ज्येष्ठ माणसं नाटकाला जातात, ज्येष्ठांबरोबर 2 तरुणांना यावं लागतं. 2 तरुणांना तेवढा वेळ नसतो 3 तास बसण्याचा, आणि म्हणून तो जो खर्च असतो तो खर्चाचा दृष्टिकोन सुद्धा डोक्यात येतो, आणि म्हणून काहीच नाटकं चालतात. म्हणजे नाटक वेडे आहेत ते फक्त 2 नाटकाकडे वळतात, आणि ज्यांना नाटक बघायचं आहे बघू असं जे असतं ती प्रेक्षक ठराविक नाटकाकडे वळतात, असं मला वाटतं. सर तुम्ही काय सांगा? तेच बाई म्हणत तेच आहे की तो व्यवसाय आहे. नाटक चालतात, नाटक चालत नाही. आणि खरं सांगू का, मी ह्या प्रश्नासाठी तयारच नव्हतो. मला एकच दिसते, आमचं सहकारी मनोरंजन मंडळाचं ऑफिस कधी मिळते आणि दामोदर नाट्यगृह कधी होते, ह्याच्यासाठी मी खूप प्रिपेअर्ड आहे त्या प्रश्नांसाठी. आणि बाईने सगळी उत्तरं दिलेली आहेत. आणि खरं तर व्यवसाय आहे तो, त्याचं काही असं हे नाही आहे. आता आमचे प्रशांत दामले, नंतर आपलं भरत जाधव, ह्यांच्या नाटकं चालत आहेत. काही आणखी आमने सामने आहेत, मुक्ताबारूच्या नाटकात 4 चौघी. तर आर्टिस्ट असले, बरे ओळखणारी असली, आणि नाटक चांगलं असेल, शेवटी नाटक चांगलं असावं लागतं.
का ती नाटकं चालतात तुमची. काही नाटकं चांगली असतात पण लोकांपर्यंत पोचत नाही. ते काही प्रयोग करून 50 प्रयोग करून त्याला हॅमरिंग म्हणतात. आताच्या काळात नाटक हॅमर करणं खूप कठीण आहे, कारण खूप पैसे लागतात. सुरुवातीला तसं स्वस्त होतं, खूप स्वस्त होती. म्हणजे टोरटूरच्या काळात आमच्या 1983ची गोष्ट, तर 2,500 बुकिंग झालं तर आम्ही नाचायचो. 2,500 बुकिंग झालं का नाचायचो, प्रयोग सुटायचा. आता कमीत कमी 50,000 बुकिंग कमीत कमी व्हावं लागतं तरी प्रयोग सुटत नाही. पण चला एक थोडासा हे होतो. मी एक्झॅक्ट 50,000 म्हणत नाही, त्याच्यापेक्षा जास्तच, कारण मी नाटक सध्या मी फार कमी केलं त्यामुळे एक्झॅक्ट मला माहीत नाही. सिनेमाचे प्रश्न विचारून मी लगेच सांगेन प्रश्न हां हां हां. तर नाटकाचं तसं माहीत नाही, पण नाटकाचे सगळं म्हणजे जाहिराती, थिएटरची भाडी, नटांचे मानधनं ही सगळी वाढलेली आहेत. तिच्याकडे वाढलेली आहेत. म्हणजे अगदी बॅकस्टेज जो कलाकार आहे, बॅकस्टेज प्रॉपर्टी लावणारा, त्याची पण नाईट वाढलेली आहे आणि वाढायलाच पाहिजे, कारण बाकी सगळं वाढलेलं आहे. पण हा सगळा बाहेर येतो तो फक्त आणि फक्त निर्मात्यावर येतो. आणि ते नाटक नाही चाललं तर मग हार्डली 15-20 प्रयोगात ते नाटक बंद होतं. पण बाई म्हणाल तशा 25 प्रयोग तुम्हाला करावे लागतात. म्हणजे तुम्ही निर्माता संघाच्या, मराठी नाट्य निर्माता संघाचे तुम्ही मेंबर होता किंवा तुम्हाला त्याच्या डेट्स मिळतात. पुढे तुमचा एक रजिस्टर होते तुमची संस्था आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते तारखा मिळायला लागतात. 6 महिन्याच्या का 3 महिन्याच्या तारखा असतात. 1 तारीख 2 तारीख जे काय असतात ते मिळायला लागतात. ती फार वेगळी गणित आहेत. ती सिनेमाची जशी वेगळी गणित आहेत, नाटकाची जशी वेगळी गणित आहेत. बघायला फार सोपं वाटतं, पण हा सगळा व्यवसाय करणं बाबा. बरं, चित्रपटांचंच मगाशी म्हणालो आपण, हिंदीमध्ये तर तुम्ही गाजवताय, रोहित शेट्टीसोबत पण काम करताय. काय म्हणजे डिफरन्स काय वाटतो मराठी आणि हिंदीत काम करताना? पैसे कारण काय बजेट बघा ना. आता मराठी सिनेमाचं बजेट असतं 1 कोटी 1.5 कोटी, मोठ्यात मोठं बजेट 7 कोटी 8 कोटी. हिंदी सिनेमाचं फालतू पिक्चरचं बजेट असं 5 ते 6 कोटी. फालतू पिक्चर म्हणजे एक माणूस बघायला जात नाही अशा सिनेमाचं बजेट असं 5 ते 6 कोटी असतं सिनेमांचं बजेट. तर पैसे. आणि एक आहे, मी 5-6 कोटी फालतू सिनेमा किंवा चांगला सिनेमा असं म्हणत नाही. एक चित्रपट करण्यासाठी एक बजेट लागतं, एक बजेट, किमान बजेट लागतं. ते बजेट जर मिळालं ना तर तुम्ही एक चित्रपट बऱ्यापैकी करू शकता. आता मला सांगा, मराठी सिनेमा 1 कोटीमध्ये आणि 1.25 कोटीमध्ये काय करणार? काय करणार? काय चांगलं ट्रीटमेंट त्याला काय देणार? काय चांगलं लायटिंग कसं करणार? कॉस्ट्युम काय यूज करणार? सेट काय लावणार? मेकअप काय करणार? मग सगळं ते मिनी होत जातं आणि मग ती क्वालिटी मिळत नाही. आताच मी एका ठिकाणी होतो तेव्हा बोललो मी की तेलुगू इंडस्ट्री नंबर 1 आहे आता, मग तामिळ आहे, मग मल्याळम आहे आणि मग कन्नड आहे. पण आता कन्नडचं बजेटसुद्धा तामिळ तेलुगू एवढं झालं आहे. KGFचं बजेट काय? अबो 100 crore. KGF 1, KGF 2 इंडिपेंडेंटली 200 करोडचं बजेट आहे. पण तेही पोचले, पण त्यांना थोडं तरी ना हायसं वाटतं की बाबा आम्ही चित्रपट केले तर आमचे लोक बघायला येतील. आमच्याकडे ते नाही आहे. चांगला चित्रपट करून सुद्धा लोक बघायला येतील की नाही शंका आहे. पण का नाही येत? म्हणजे गेली अनेक वर्ष ही ओरड आहे की बाबा मराठी त्यात आम्ही दोष आहोत. आम्ही प्रेक्षकांचा चित्रपट बनवत नाही, प्रेक्षकांसाठीचा चित्रपट आम्ही बनवत नाही. आम्हाला आवडतो तो सिनेमा करतो, आमच्या निर्मात्याला आवडतो तो सिनेमा करतो. माझे हिने चांगलं स्क्रिप्ट लिहिलं आहे, माझा मुलगा छान काम करतो, असं ते करायला लागलं तर कसं होणार? तुम्ही चांगलं प्रोडक्ट म्हणून करायला पाहिजे. तो धंदा आहे शेवटी. आपल्याकडे होतं का 100 चित्रपटातले जवळजवळ 90 लोक आपण चित्रपट करायचं बरं का, आज एक करून बघूया, आपण चल एक करून बघूया. तुमचा तो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी तुम्ही 8-10 वर्ष घालवता. मी ह्याच्यासाठी किमान 6 महिने घालवा ना तुम्ही. एक निर्माता जर 1-1.5 कोटी 2 कोटी टाकत असेल, एकाला माणसाला बोलवा ना, विचार त्याला काय काय गोष्ट आहे ती. धंदा तुम्हाला नाही सापडणार, पण त्याने तुम्ही बिथरून जाऊ नका. नाही बघूया कसे नाही होत. नाही तुम्ही आमच्या हिने लिहिले म्हणून वाट लावणारच ना 1.5-2 कोटीचे. मग चांगल्या चित्रपटासाठी प्रयत्नपूर्वक 1.5-2 कोटी घालवा ना. मग कसे गेले याच्यावर विचार करा. बरं, तुम्ही आत्ताच म्हणालात की म्हणजे आमच्या हिने लिहिलंय किंवा हे, तर मराठीत पण कुठेतरी तो नेपोटिझम येत आहे का? म्हणजे नॉट इन द सेन्स आपल्या मुलाला लॉन्च करणं किंवा, पण अदरवाईज कुठे येत आहे का? जशी नेपोटिझम करण्यासाठी तुझा बाप पहिला इंडस्ट्रीला मोठा माणूस पाहिजे ना. पैसे म्हणजे नेपोटिझम होत नाही ना. आज तिकडे राज कपूर असतो किंवा तिकडे ऋषी कपूर असतो
इथे आपले कोण आहेत? बापाला ओळखत तर पोराला काय ओळखणार? नेपोटिझम कुठून येणार? आणि शेवटी असे नवीन जे बाब येतात निर्माते म्हणून, तो मुलाला घेणारच ना. एकमेव बाब असला आहे की स्वतः निर्माण केल्याने पुराणा नाही घेतलं सिनेमात. चष्मे बहाद्दर नावाचा मी सिनेमा केला होता. माझ्या बायकोने मला विचारलं, शार्दूलला का घेत नाही? तेव्हा लहान होता तो. त्याच वयाच्या रोलचं कॅरेक्टर संजय नारळीकर, दीपाली सेठच्या मुलाचं काम होतं. मी म्हटलं हा ॲक्टर कुठे? माझा मुलगा ॲक्टर नाही म्हटलं, मला नाही वेळ आहे म्हटलं. सिनियर ॲक्टर तिकडे उभे आहेत आणि मी माझ्या मुला अच्चकारेच्या आलं बाबा मला नाही वेळ आहे म्हटलं. मी रायटरच्या मुलाला घेतलं, त्याला पैसे दिले आणि त्याला मी काम दिलं. एकमेव बाप आहे. तू बाहेर या, शिकून या आणि मग करा. माझे पैसे व्यवसाय करण्यासाठी, माझे पैसे चांगला चित्रपट करण्यासाठी आहे. खोगीरवरती माझ्याकडे चालणार नाही. त्यामुळे आपल्या मराठी सिनेमात नेपोटिझम वगैरे काय, आता इथे नेपोटिझम बघायला गेलं तर काय, सचिनची मुलगी ही श्रिया ती स्वतः काम करते. महेशचा मुलगा आमचा तो स्वतः काम करतोय. केलं महेशने पण केलं, प्रत्येक बाप करणारच. पण प्रत्येक आपापल्या पायावर तयारून ते करतायत, सगळे करतायत की. आताची मुलं पण आहेत, अगदी येत आहेत हळूहळू, पण ते सगळे आपापल्या परीने करत आहेत सगळे. कारण ते करण्यासाठी प्रत्येकाचा बाप तेवढा मोठा नाही आहे. 2 कोटी 3 कोटी टाकून चित्रपट नाही करू शकत आहे. कारण कोण सुपरस्टार आहेत त्यांना सांगा 2 कोटी टाका, पब्लिसिटीसाठी 1 कोटी टाका, 3 कोटीचा सिनेमा करा, सांगा करायला त्यांना. कोण करतं का बघूया? ते नाही करणार. म्हणजे पुढे येणार कुठून? आपल्याकडे येऊच शकत नाही, येऊच शकत नाही. मला मॅम तुमच्याकडे यायचं होतं. आत्ता अलीकडे बऱ्याच काळापासून झाले की मराठी अभिनेत्रींना बिकनी घातलं किंवा बोल्ड सीन्स केले की ट्रोल केलं जातं. तुम्ही देखील एका चित्रपटामध्ये तुम्हाला बिकिनी घालण्यासाठी का स्विमसूट घालण्यासाठी ऑफर केली गेली, कारण त्या रोलचा ती गरज होती. तो किस्सा काय होता आणि या सगळ्याकडे तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, अजूनही काम करतायत, काम केलंय, तर याकडे तुम्ही कसे पाहता? खरं सांगायचं म्हणजे या व्यवसायामध्ये मी जेव्हा आले तेव्हा काय करायचं नाही हा पहिल्यांदा विचार केला. आपण हे करायचं नाही. तर त्यामुळे रामानंद सागरच्या एक चरस या फिल्मसाठी मला विचारणा करण्यात आली. पण त्यांनी मला सांगितलं की आपको इसमें बिकनी पहननी पडेगी. तर या विषयावरती मी म्हटलं की तेव्हा माझी 4-5 नाटकं रंगमंचावर चालू होती. आणि तेव्हा मिली हा पिक्चर मी केला होता, चुपके चुपके केला होता, आदमी सडक का केलं होतं, आणि धरती आकाशसाठी माझी बोलणी चालली होती मिथुन चक्रवर्तीबरोबर. छोटा रोल होता. या सगळ्यामध्ये मला लहान लहानच कामं होती, पण थिएटर आर्टिस्ट म्हणून मला घेतलं होतं सगळ्यांनी. पण इथे मात्र मी नाही म्हटलं. तर त्यांचे जे चिरंजीव होते सुभाष सागर, त्यांच्याबरोबर चर्चा झाली की नाही या रोलची डिमांड आहे तशी. तर मी म्हटलं स्विमिंग सूटच का, बिकनीच का, पूर्ण स्विमिंग सूट का नाही? पूर्ण स्विमिंग सूट असतो ना, तो का नाही, बिकनीच का नाही? काय आहे की एक थोडंसं आपल्याला आपल्या हिंदी चित्रपटामध्ये प्रेक्षणीय असं बघण्यासाठी म्हणून आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. मग बिकनी तरी का? प्रेक्षणीय आहे ना, मग बिकनेस नको ना. म्हणजे मी त्याच्या पुढं जाऊन मी त्यांना प्रश्न विचारला. मी म्हटलं असं आहे की मला जिथे कम्फर्टेबल वाटतं तिथे मी काम करते, आणि जिथे मला कम्फर्टेबल वाटत नाही तिथे मी नाही करत. तर त्यामुळे मी इथे नाही करणार. तर ते म्हणाले संस्था मोठी आहे, आशा कनी कामं खूप मिळतील. म्हटलं ठीक आहे, नाही मिळाले तरी आय एम हॅपी विथ वॉट आय एम. आत्ता जे माझ्याकडे आहे त्याच्यात मला आनंद आहे. मला बिकनी घालून जर 100 कामं मिळणार असतील तर नको आहे मला. सो मी त्यांना नाही म्हटलं. तर हा तो किस्सा होता. आणि आत्ता म्हणजे आत्ताही पण ते ट्रोलिंग केलं जातं, ते काय आहे तुम्ही कसे बघता? नाही, ते काय, तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी काय करावं काय करू नये हा त्यांचा, त्या व्यवसायात आल्यानंतर त्यांनी स्वतः काय ठरवलं आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि ट्रोलिंग म्हटलं तर हे तुमचं जे आहे मोबाईल, याच्यावरती सगळ्या सुविधा आहेत. तर आता चांगलं म्हटलं तर आपण काय उत्तर द्यायचं हे त्यांच्या हातात आहे.
चांगलं नाही म्हटलं तरी काय उत्तर द्यायचं हेही त्यांच्या हातात आहे. पण हा ट्रोलिंगचा पण एक व्यवसाय झाला आहे. कुणीतरी वाईट म्हणावं म्हणजे प्रसिद्धी मिळते. ह्या सगळ्या प्रसिद्धीच्या सुद्धा गोष्टी आहेत. तर हे त्याच्यापैकीच एक आहे. बरं, मॅमने थिएटर आर्टिस्टबद्दल बोलल्या, तर रोहित शेट्टीबद्दल मी ऐकले की त्याला मराठी कलाकार किंवा थिएटर आर्टिस्ट याकडे तो जास्त म्हणजे काय म्हणतो त्याला, की त्याला ते आवडतं, त्या कलाकारांना तो प्राधान्य देतो. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यासोबत काम केलंय तर? बेसिकली रोहितला मराठी ॲक्टर्स आवडतात. तो एका वाहिनीवर बोलला सुद्धा होता की मला मराठी लोकांचं हे आवडतं की हिंदीमध्ये एवढं येतं नटाना आणि दाखवतात एवढं, आणि मराठी ॲक्टरना येतं एवढं पण दाखवतात एवढं. तो उनकी जो सादगी आहे, म्हणजे सहजता आहे आणि सिम्पलनेस, प्रामाणिकपणा, तो मला आवडतो. आणि ते खूप प्रामाणिकपणे काम करतात, खूप चांगलं काम करतात, आणि म्हणून मला ते नट आवडतात. म्हणूनच मी 6 सिनेमे रोहित शेट्टीचे करू शकलो मी, अदरवाईज नाही मिळाले असते. कारण बाकीच्या कुठल्याही निर्मात्याचे मी एवढे सिनेमे केले नाहीत, निर्माता दिग्दर्शकाचे. तर ते त्याला आवडतं. त्याला जे इंटेन्स मांडायचं असतं ते मला वाटतं मराठी नटांना किंवा रिजनल ॲक्टरला ते खूप लवकर कळतं. रिजनल ॲक्टर जे असतात ना त्यांना फक्त आणि फक्त काम दिसतं, त्यांना त्यांचं ती भूमिका दिसते. आणि हिंदी नटवाल्यांना पहिला त्यांना पैसे दिसतात, मग काम दिसतं. अच्छा हे करू का तुम्ही पैसे, आता बाईने हा किती सांगितलंच ना, बिकिनी आणि प्रेक्षणीय. हा आम्ही पहिलं म्हणत हे करेक्ट म्हणा, हे का असं का, हे प्रश्न विचारणारे फक्त रिजनल ॲक्टर असू शकतो, आणि त्यात मराठी. बाकीचे कोणते विचारणार प्रश्न. म्हणून रोहित शेट्टीला आवडतं की ह्यांना एवढं दिलं का, हे विचार एवढं करून येणार आणि मला एवढं देणार, म्हणून त्याला मराठी नट सगळ्या आवडतात. बरं, गेली अनेक वर्ष हिंदीत काम करताय, काही आठवणीतला किस्सा तुमचा दोघांचा, कोणाकडून मिळालेली कॉम्प्लिमेंट असेल किंवा काहीही काही लक्षात राहण्यासारखं? मी धमाल एक चित्रपट केला होता, त्यात माझा एक सिक्वेन्स आहे फ्लाईटचा, तर तो मी केला होता. त्यात मला एकही डायलॉग नाही आहे. मला रस्त्यात थांबून थांबून लोकांनी सांगितलेलं आहे, अरे यार वो क्या सीन किया यार, विजय राज के पीछे हो आप, लेकिन हम वो सिक्वेंस देखते नहीं, हम पीछे ही देख रहे, तुम क्या कर रहे हो. हार्डली 3-4 मिनिटाचा सीन आहे तो. मी मागे काय करतो आहे, बरं वाटतं आपण जे वेगळ्या प्रकारे काय करायचा, ही माझी स्टाईल आहे, स्लॅपस्टिक कॉमेडी. आणि त्या रोलसाठी, त्या सीनसाठी मला फक्त इंद्रकुमारने घेतलं होतं. नंतर इंद्रकुमारांचं पण मी चाहता झालो, त्यांच्यावर मी 4 चित्रपट केले. असं करत 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 त्याच. आणि मी तसंच आहे की मी घाबरत नाही, मला लाईन्स नाही आहेत, मला डायलॉग्स नाही आहेत, मी घाबरत नाही. आहे ना, मी सीनमध्ये आहे ना, बस झालं, मी बघतो. की आम्ही सिरियल करायचो बाई आणि मी, डोंट वरी हो जाएगा, तेव्हा लाईन्स मला कमी असायची. मी 4 लोकांना उभा असायचो, पण मी दिसायचो का मी रिॲक्शन देत राहायचो काय, जे मला चांगलं येतं. डायलॉग बोलण्यापेक्षा मला तेच चांगलं करता येतं. डायलॉग बोलण्यात थोडासा मी डावा आहे, पण ते एक्सप्रेशन देण्यात मी उजवा आहे, तर ते मी करायचो. तुम्हाला बघून ती चार्ली चॅप्लिनची आठवण हां, चॅप्लिन तुमचा आयडॉल? ऑफकोर्स, ऑब्व्हियसली माझा आयडॉल टॉम अँड जेरी आणि चार्ली चॅप्लिन. आता पण मी स्टार प्रभावर मी आता होते धिंगाणा, आता टेलिकास्ट आहे 6 आणि 7ला, तर त्यांनी मला माईम करायला लावले. मला बघायचंय, आम्हाला सगळ्यांना रादर बघ ना 6-7 तारीखला एखादा छोटासा स्किट काहीतरी करूया. बरं, एकमेकांसोबत तुम्ही काम केलं सांगितलं, तर कसा होता अनुभव एकमेकांसोबत काम करण्याचा? अरे बाईबरोबर काम करणं म्हणजे बाईंचं पण तेच फार मोठं काम नव्हतं, इम्पॉर्टंट काम होतं पण फार मोठं काम नव्हतं. पण बाई आल्या, नैनाबाई आल्या का तो सीन असा वरच्यावर जायचा. एक तर ती सासूबाई दाखवली अशोक मामाची नाही, सुधीर जोशीची, त्यामुळे ते सगळं डॉमिनेटिंग यायचं सगळं. ती त्याची मुलगी भारती आचरेकर, त्यामुळे ते सगळं असं आल्या कसं ओरा असायचं. आणि आम्ही सगळे मग भिजलेले सगळे तांदूळ असे सगळे एक्सप्रेशन आमचे असायचे, ते मजा. आणि ती ना तसं बघायला गेलं ना, बाकीचा पोर्शन सोडला ना तर ती मराठी कॉमेडी होती, मराठी कॅरेक्टर्स होती. आता प्रत्येक घरात सासू आणि जावया असतोच, पण आपण रिॲक्ट जे आहे ना आम्ही करायचो, कारण खूप कामं केलीत ना एकामेकांबरोबर. सुधीर जोशी, नैनाबाई, भारती आचरेकर, अशोक सराफ, विजय पाटकर, आम्ही खूप नैनाबाईंनी मी काम नाही केलं तरी आम्ही इंटरलिंक खूप आहोत. नंतर मी एक डिरेक्ट केली होती सिरियल comedy.com, बाईनं किती एपिसोड माझ्याबरोबर केले, सुधीर जोशीने केले, लक्ष्मण बेर्डेने केले, हे मी इंटरलिंक आहोत, इंटरलिंक. त्यामुळे ते
आणि आम्ही विचार केला वगैरे असं नाही मी म्हणत आहे. ती कॅरेक्टर म्हणा किंवा ती सिच्युएशन्स म्हणा ते इतक्या पाठ आहेत ना आम्हाला, लगेच तिकडे आम्ही ती माती होऊन जातो. ती माती आणि करत चालू. आता बाईंचा 50-60 वर्षाचा अनुभव, मला 40 वर्षाचा अनुभव, मामा असायचा तो 50 वर्षाचा अनुभव, सुधीर जोशी, एक थोडासा अनुभव एकत्र करून त्या गोष्टी आम्ही करायचो. आणि म्हणून तर सिरियल चालली. ते विकली होती तेव्हा ती डोंट डू का 2 वर्ष चालली ती. 2 वर्ष विकली. डेली शो बसली अजून चालली असती. बरं, आद्यांनी नावं घेतली की लक्ष्मीकांत, म्हणजे आपण विनोद म्हटलं आणि मराठी चित्रपट म्हटलं की लक्ष्मीकांत बेर्डे असेल, विजय पाटकर असेल, अशोक सराफ असेल, यांची सगळ्यांचीच नावं येतात. तुम्ही त्यांच्यासोबत कामं केली आहेत. तर तो काळ पुन्हा आठवल्यानंतर काय म्हणजे त्या आपण म्हणतो की नॉस्टॅल्जिया होतो. नाही, बरोबर आहे. कारण ही सगळी दिग्गज मंडळी आजही ते कार्यरत आहेत, त्यापैकी आमचा लक्ष नाही आहे. पण खरं सांगायचं तर म्हणजे ह्या लोकांबरोबर काम करताना, म्हणजे इवन विजयजींबरोबर काम करताना त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे एका चित्रपटाचं. आपण केला आहे एक चित्रपट, आठवतं ना? आपण एक चित्रपट केला आहे, तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे त्याचं. आपण फिल्म आपण नाही पिक्चर केला. हां, तर नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक नाही, भरत जाधव होता. तर कुठला सिनेमा तुम्ही केला होता ज्याच्यात भरत जाधव होता, सुधीर जोशी होते? तो सिनेमा तुम्ही केला ना कोल्हापूरला. आपण नाही, मी डिरेक्ट नाही केलं. तुम्ही काम केलं होतं. अच्छा. पण एक त्याच्यामध्ये आहे की या लोकांबरोबर काम करताना आपण काय करायला हवं होतं आत्तापर्यंत हे शिकायला मिळतं. कधी कधी कसं असतं की व्यवसायामध्ये माणूस गुंतून गेला की कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका न मिळता कधी कधी एकसुरी भूमिका मिळतात. केवढ्या कॉन्फिडेंटली म्हणत होत्या. हां, ते तुम्हीच केलं होतं. आणि यांच्या दिग्दर्शनाखाली मला काम करायची संधी मिळाली खरं तर. कारण रबर स्टार आहे विजयजी, हे रबर स्टार आहेत. हे खूप फ्लेक्सिबल आहेत स्टेजवरती किंवा सेटवरती. नटांकडनं काम काढून घेणं हा एक हातखंडा आहे. म्हणून त्यांना ना स्टारपेक्षा ॲक्टर जास्त प्रभावित ते जास्त होतात. ॲक्टरला जास्त ते प्रभावित होतात. स्टार असेल तर ते मोल्ड करून घेतात, पण ॲक्टर असेल तर लपलेलं सगळं काढतात. तर जावई बापू जिंदाबादमध्ये आम्ही जे काम करायचो त्यामध्ये काम करता करता कधी कधी माझ्याही लक्षात असं यायचं की अरे हे आपलं शिकायचं राहून गेलं, हे आपलं करायचं राहून गेलं. कारण माणसाला कधी कधी काम करताना ही गोष्ट लक्षात येत नाही की आपलं काय राहून गेलं आहे. तर त्यामुळे या मंडळींच्या बरोबर खूप कामं केली आहेत मी. आणि प्रत्येकाकडनं मला ते माझा विनोदी बाज असल्यामुळे आणि माझ्या कामाला थोडीशी विनोदाची झालर असल्यामुळे त्याला फुलवायचं कसं हे या मंडळींच्या बरोबर काम करायला लागल्यामुळं खरं तर मला शिकायला मिळालं, हे मला सांगायचं आहे. बरं, लक्ष्मीकांत बेर्डेंचं तुम्ही नाव घेतलंस तर काय मला काहीतरी आठवण ऐकायला आवडेल दोघांनी काम केलं रक्षामामासोबत. खरं म्हणजे शेजारीमध्ये आम्ही काम करत होतो. मी नंतर काम करायला लागले. त्याच्यानंतर 1 फुल 4 हाफ हा चित्रपट आम्ही केला. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे होते. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम बेंडे हे दिग्दर्शन करणार होते. पण हा चित्रपट माझा चालू होता त्यांच्याबरोबर. तर त्याच्यासाठी कास्टिंग व्हायचं होतं. तर आम्ही वरती मेकअप रूममध्ये असताना आवर्जून लक्ष्मीकांत बेर्डे मेकअप रूममध्ये आले. म्हणजे नैनाबाई तुम्ही काय करताय, आणखीन काय करताय हा चित्रपट सोडून? काही नाही. अहो असं काय करताय, पुरुषोत्तम बेर्डे तुम्हाला शोधतोय, मी चित्रपट करतोय, तुम्ही ताबडतोब त्याला फोन करा बघू. आठवणीनं माझं नाव सजेस्ट करणारा हा माणूस होता. म्हणजे ही वॉज ग्रेट. खूप मोठा मन खूप मोठं होतं त्या माणसाचं. साधारणतः आपल्या बरोबरीच्या कलाकाराचं नाव कुणी सजेस्ट करत नाही, पण त्यांनी केलं. ही फार मोठी आठवण आहे, कधीही न विसरण्यासारखी. अजून काही मला म्हणजे लक्षामामाचे किस्से तर मी कितीही ऐकू शकते. बाई विसरले, मी फॅन झालो त्या नाटकापासून बाईंचं. ते नाटक होतं छू मंतर.
फर्स्ट हाफमध्ये बाई बाई आहेत आणि सेकंड हाफमध्ये आत्मा सगळे चेंज होतात आणि बाई पेहलवान म्हणून येतात. ओ फेटा बिटा घालून अख्खा एक बाई माणूस म्हणजे नैना बाई नंतर मग अशा ज्या येतात आणि अख्खं ते पेलवानाचं कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे. मी म्हटलं कोण आहे ॲक्ट्रेस ही. मी नवीन होतो तेव्हा, खूप नवीन होतो मी लक्षाचं पदर पकडून त्यावेळी आम्ही येणारी थिएटरला येणारी माणसं आम्ही त्यावेळी. म्हटलं कोण आहे अरे नाव आहे नैनाबाई आपटे नाही वाचलं होतं. परफॉर्मन्स मी पहिल्यांदा बघितलं होतं आणि कास्टिंग होती त्याच्या नाटकात. सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मण बेर्डे, सुषमा तेंडुलकर, आमचा आपला कोण तो आपला सुरेश टाकळे, विजय साळवी नैना. अरे बापरे. तर कसं आहे म्हणजे आपल्या प्रकृतीच्या वेगळं काम करणं फार कठीण आहे. आणि त्यामुळे 3 मला या बायका खतरनाक आहेत. एक नैनाबाई, एक नर्मिती सावंत आणि किशोरी अंबिये. हे काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. परत तिघांचे बाज वेगळे येतात, तिघांच्या नोट वेगळे आहेत, परत सुद्धा वेगळे काहीही करू शकते. या नैनाबाई ना एवढंच नाही, नैनाबाई वाटेल ते काम करू शकतात. नर्मिती वाटेल ते काम करू शकतो. नैनाबाई वाटेल ते काम आपलं किशोरी अंबिये वाटेल ते काम करू शकते. अशी कॅपॅसिटी यांचं लिमिट नाही आहे ना. म्हणजे इतकं विनोदी छान करू शकतो तितकंच मे बी नाही किंवा त्या पलीकडची भूमिका. कुठलंही कारण बाई सुंदर गातात. हो मी ती फरमाईश करणारच आहे मी. त्यामुळे बाई वाटेल ते काम करू येतात. कारण 7 सूर गळ्यात आहेत तिच्या. 7 सूर गाताना एक्सप्रेशन म्हणजे वेगळे येतात. त्यामुळे सगळं करू शकतात. जो चांगला नृत्यकार आहे, डान्सर आहे, जो चांगला सिंगर आहे, तो अभिनेता चांगलाच असतो. आम्हाला लक्ष्य मामाची आठवण. हां लक्षात काय लक्षाच्या भरपूर आठवण्यात. एक्झॅक्ट आता पटकन तू बोट ठेवल्यामुळे आठवत नाही आता मला. हो कारण एवढे असंख्य आठवणी आहेत. मला एक त्याचं हे होतं कॉम्प्लिमेंट होतं. आम्ही एक सिनेमा सॉरी टूर करतो टूर त्यात मी एवढंच काम करायचो. एवढंच काम कारण लक्षात कारण माझ्या खूप जवळचा तो ह्याच्यासाठी होता की लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्या व्हायच्या अगोदरपासून मी त्याला ओळखत होतो. कारण माझा मधला भाऊ जो होता कुंदन पाटकर त्याच्या तो आणि माझा भाऊ एकत्र शाळेत होते. त्याच्यानंतर एकत्र कॉलेजला होते. त्यामुळे मी लक्ष्याला तेव्हापासून ओळखत होतो. आणि नंतर कळलं की अरे हा लक्ष्मण बेर्डे मग ब्लाब लागला. त्यामुळे त्यालाही माझ्यावर थोडीशी आपुलकी होती कारण माझ्या मित्राचा भाऊ वगैरे. तर मी डॉक्टरमध्ये एवढंसं करायचो काम आणि मी काहीतरी ॲडिशन करायचो फिजिकली वगैरे. तो नाटक संपल्यानंतर बोलला पाटे तू कॉन्सन्ट्रेट कर स्वतःवर जरा कॉन्सन्ट्रेट कर. हो करतो नाही तू काहीही करू शकतो कुठलंही काम करू शकतोस तू चांगला ॲक्ट्रेस लक्षात ठेव. तरी मी त्याचं वाक्य मला कळलं नाही. कारण ॲक्टर आहे कळण्यासाठी ॲक्टिंग काय हे तर कळायला पाहिजे. आम्ही हे टाकलेले आलो होतो आम्ही कॉलेजला. कोण नाही म्हणून वाडकरने असं फरफडत आणलं होतं मला नाटकात. मी इथं पळून गेलो. हो आलो बघितलं 3 दिवस नुसते रडिंग चाललेत. मला एक वाक्य होतं. एक वाक्याची तालीम 6 ते रात्री 10 हट मी 3 दिवसांनी पळून गेलो. परत मला धरलं त्यांनी परत फरफडत आणलं मला. असा मी नट. आणि मग ते काय प्राईज मिळालं 81ला आणि लागला वेळ. ते आजपर्यंत मला वाटतं मरेनसुद्धा मी स्टेजवरच मरेन असं वाटतं मला. हे करतानाच हो म्हणजे मरेपर्यंत काम करत राहू हीच इच्छा आहे दुसरं काही नाही. तर लक्षात ते म्हणाल होतं. त्याच्यानंतर ते मला जाणवत गेलं. नंतर जेव्हा मी त्याला पहिल्यांदा डिरेक्ट केलं comedy.com नावाची मी सिरियल केली. 50वा एपिसोड होता. लक्षाला म्हटलं लक्ष करशील. मी तो नाही म्हटलं आहे का नाही म्हटलं आहे. अख्खा एपिसोड मी डिरेक्ट केला. बोल लक्ष यार तुझे तर लक्ष्मण बेर्डे स्टार होता. पैसे काय देणार की एवढं बजेट नव्हतं आमचं. एवढं पाकिट टाकून दिले. बघा तुझे मी तुला विचारलं किती पैसे देणार आहे मी एवढे घेणार तुला विचारलं मी तुला काय देशील ते. आता कोणत्या खिशात टाकलं ते पाकिट विचारलं पण नाही. तर बाई म्हटलं तसं ते आहे की तो आमच्यातलाच होता. नंतर ते ठीक आहे चुकीचं वाईट बोलू नये पण स्वतः बिचारांनी पायात धोंडा मारून घेतला आणि थोडा आम्हाला सोडून गेलं. म्हणजे शेवटपर्यंत विजय कदम जयवंत वाडकर मी शेवटपर्यंत आम्ही होतो त्याच्याबरोबर. अगदी जाईपर्यंत आम्ही होतो त्याच्याबरोबर. माहीत आता असंख्य आठवणी आहेत. मगाशी तुम्ही संगीताचंच हे केलं तर एक झलक मला ऐकायची आहे. 2 ओळी ऐकू. हो पण नाट्यसंगीत. हो नाट्यसंगीत म्हणजे चालेल ना. म्हणजे काय का नाही चालणार.
नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा माझा मोहिखला, शिशुपाला भारी झाला, वीर रुक्मी शिशु समानिला, नाथ हा माझा मोहिखला, नाथ हा माझा, नाथ हा माझा, नाथ हा माझा मोहिखला. तुम्ही थांबूच नाही असं झालेलं माझं. अजूनही रियाज करता? हो. एक साधारण नाट्यसंगीताची सुरुवात कशी झाली, म्हणजे शिकण्याची ते थोडं? नाट्यसंगीताची शिकण्याची सुरुवात अशी झाली की खरं तर मी गद्य नाटकातनंच माझी सुरुवात झाली. गाणं मी माझ्या आईकडेच शिकत होते. पुढे संगीत नाटकातनं छोट्या छोट्या भूमिका मी करायला लागले. व्यावसायिक नाटकातमध्ये मी जेव्हा आले तेव्हा पहिलं माझं नाटक होतं दैवे लाभाला चिंतामणी, जे दत्ता धर्माधिकारींनी डिरेक्ट केलं होतं. दुसरं होतं अंमलदार पु ल देशपांडेंचं, त्याच्यात सतीश दुभाषेंनी डायरेक्शन केलं होतं. तेव्हा त्यांना एक गाणारी हिरोईन पाहिजे होती जी 15-16 वर्षाची असेल. त्यात कुंदा नावाचं कॅरेक्टर होतं आणि त्यात 3 गाणी होती. तर गाणारी पाहिजे म्हणून माझं ऑडिशन घेतलं आणि मला पास केलं सतीश दुभाषींनी. तेव्हा मी आणि रंजना आम्ही दोघींना आम्हाला बोलवलं होतं, पण मला गाणं येतं म्हणून मला ते काम मिळालं. म्हणजे मला नाटकात मिळालं आणि तिला सिनेमात मिळालं. बरं, रंजना ताईंचा उल्लेख केला तुम्ही, तर ग्रेट ॲक्ट्रेस होत्या त्या पण, प्रश्नच नाही. त्यांच्या म्हणजे आज मी त्या सगळ्या नॉस्टॅल्जिया, म्हणजे तुम्हाला बघून मी मोठी झाली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे असेल, अशोक सराफ असेल, तुम्ही असाल, रंजना ताई असेल, त्यांची काही आठवण? रंजनाची आठवण म्हणजे असे की पहिल्या ऑडिशनच्या वेळेला तिला आणि मला दोघींना बोलवलं आणि त्यांच्या मातोश्री पण होत्या, वत्सलाबाई देशमुख, पण त्या काम करत होत्या त्याच्यामध्ये, माईसाहेबांचं अंमलदारमध्ये. आणखीन खूप मोठं कास्टिंग होतं. विश्वास कुंठे होते, गणेश सोळंकी होते, राजा मयेकर होता, बबन होता, राजा गोसावी होते. एवढं सगळं मोठं कास्टिंग होतं आणि हिरोईनसाठी 2 मुली पाहिजे होत्या. पण त्यात रंजना आणि मी आम्हा दोघींना बोलवलं आणि गाणं ऐकून घेतल्यानंतर सतीश म्हणाला नैनाला करू दे. पण म्हणजे मला असं वाटलं की रंजना तुला काय वाटतं, असं मी विचारलं की मला सिलेक्ट केलं आहे आणि तुला. ती म्हणाली अगं तुला सिलेक्ट केलं म्हणजे मलाच सिलेक्ट केलं ना, तू आणि मी काही वेगळे आहोत का? तू काम करणं म्हणजे मीच काम करणं. म्हणजे आपण कलाकार आहोत, तेव्हा तू केलं काय आणि मी केलं काय, आपण दोघी सारखेच आहोत, असं तिनं मला त्यावेळेला उत्तर दिलं. आणि वत्सलाबाईसुद्धा म्हणाल्या अगं रंजनाने केलं काय आणि तू केलं काय, दोघी मुलीच ना माझ्या. तेव्हा ही भावना कलाकारांमध्ये त्यावेळच्या होती. आज किती आहे मला माहीत नाही. आता दोघांनाही मला विचारायचं, मागे वळून बघताना आत्ता जिथे आहात तो प्रवास कसा वाटतो? अजूनही कामं करतच आहात पण संपला नाही प्रवास. काय चांगलं वाटतंय. प्रवास म्हणजे स्थित्यंतर बघतोय, म्हणजे नाटकापासून ते सिनेमापर्यंत स्थित्यंतर बघतोय. मग तेच म्हणतोय, परत परत त्या पॉईंटवर येतोय. मी साहित्य संघात काम केलं, दामोदरला काम केलं, ते म्हणजे नष्ट होत आहेत. दामोदर किंवा साहित्य संघ मंदिर, जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो, जिथे आम्ही नट म्हणून आम्हाला एक पदवी मिळाली, जिथे आम्हाला टाळ्या मिळाल्या, मान मिळाला, आम्हाला पैसे मिळाले, ते थिएटर ते नष्ट होते. तो त्रास होतो आहे. मागे वळून बघताना बाकी सगळं आहे की चांगलं आहे. सगळं सिनेमा करतो आहे, शूटिंग करतो आहे, पैसे मिळत आहेत, आणखी सिनेमा डिरेक्ट करतो आहे, आणखी सिनेमे काम करतो आहे, कदाचित नाटक पण 2 वर्षांनी करेन. पण नाटक कुठे मी नाटक करतो आहे मी, पण कुठे करू मी? आता शिवाजी मंदिराचं पण भाडी वाढवली आहेत, एवढं तिकीट लावलं तर एवढं भाडं वगैरे तेही आता चाललं आहे. आता काही 1 जानेवारीपासून काही नाटकवाल्यांनी तिथे बॅन केलेलं आहे. तेच मागे वळून बघायला वाटतं. अदरवाईज
सुखी आहे, चांगलं वाटतंय. शेडा होतो, लग्न झालं आहे, मुलगा झाला आहे, बँकेत काम करतो, बँक सोडली. मागे ते दुःख तेच आहे की थिएटर नाटकातून आम्ही वर आलो, एका स्पर्धेतून वर आलो. ती आमची माती कुठे आहे, ती आमची चटई कुठे आहे, आमचं ते छप्पर नटाचं कुठे आहे, नटाचं छप्पर म्हणतो मी, कुठे आहे ते फक्त मागून बघताना खूप दुःख होते. बस. तुम्ही काय सांगाल? रंगमंच आमच्या पायाखालून हिरावून घेतला जाऊ नये, त्याची पुनर्बांधणी व्हावी. आम्हाला नाटकच करायचं आहे असं नाही, आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करतोय, पण नाटक करायचंच आहे. पण करायचंच आहे तर ते अशा ठिकाणी करायचं आहे की जिथे पडझड नाही आहे. तुम्ही नवीन करा, नवीन बांधा, परवडेल असं बांधा. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला परवडेल, आम्हाला जमेल, आम्हाला भावेल असं तुम्ही करा. आपली संस्कृती जपली जावी असं जसं दुसऱ्यांना वाटतं तसं आम्हाला पहिल्यांदा वाटतं. ज्या स्तरातनं, ज्या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही मोठे झालो, इथपर्यंत येऊन पोचलो, आणि आता पहिल्यांदा नाटकच, मग चित्रपट, मग सिरियल, मग ॲड, मग वेब सिरीज वगैरे वगैरे, ही सगळ्या 5 पिढ्यांपर्यंत मी जे बघत आले त्याच्यामध्ये मला असं वाटतं की असं नाटक हिरावून घेत आहे का कोणी आपल्याकडून, तर ते घेऊ नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मग ती नाट्यप्रेमींना असेल, प्रेक्षकांना असेल, अगदी राजकीय पक्षांनासुद्धा असेल. तुमचं आपापसात काही असू दे, आमच्या मराठी माणसाचं थिएटर, आमचं नाटक, आमचं स्टेज कृपा करून आमच्याकडनं हिरावून घेऊ नका. कारण ते एकमेव साधन आहे आमच्यासारख्या कलाकारांना जिवंत राहण्याचं, आमच्यातली कला जिवंत ठेवण्याची. बाकीची माध्यमं आहेत, पण हे माध्यम प्रामुख्याने आहे की ज्याच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला ऊर्जा मिळते. तर ती ऊर्जा तुम्ही आमच्याकडनं काढून घेणार का? जाता जाता म्हणजे शेवटचा असा प्रश्न होता की 22 तारखेला अयोध्येत राम मंदिर उभं राहते, प्राणप्रतिष्ठा होते, तर काय भावना आहेत, काय सांगावं असं वाटेल? 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम जन्मभूमीत राम मंदिर बांधलं जातं आहे. बाजूला दामोदर नाट्यगृह पण बांधा, बरं होईल. आमची कर्मभूमी आहे, आमची कर्मभूमी आहे. मी परत तिकडेच येतो आहे कारण मी ना फक्त ह्याच गोष्टीसाठी आलो आहे मी, असं मला वाटतं आहे. कारण असं बोलण्यासाठी खूप आहे, नाही खूप चांगलं वाटतं आहे. राम मंदिर बांधलं जातं आहे, खूप आनंद होतो आहे. राम जन्मभूमी जी म्हणतात अयोध्या, आणि म्हणजे न भूतो न भविष्यती असं मंदिर होतं आहे, खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. 22 जानेवारीला एक मोठा सण असणार आहे, आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे कित्येक लोक असे, मी सलूनमध्ये पण काल गेलो होतो, चर्चा होती, अरे यार राम मंदिर बांध रहे, उसकी जगह पे अस्पताल बांधना चाहिए था, कॉलेज बांधना चाहिए था. करेक्ट आहे, तेही करेक्ट आहे. म्हणजे तात्विकदृष्ट्या किंवा सापेक्षपणे जर विचार केला तर करेक्ट आहे. पण आज हे देऊळ बांधल्यानंतर सुद्धा आज कित्येक गोष्टी रोल होणार आहेत. आज तिकडचे रोजगार म्हणा, आज किती लोक तिथे काम असणार आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की आज सिद्धिविनायकसारखं मंदिर आहे किंवा शिर्डीसारखं मंदिर आहे, तसं राम जन्मभूमीचं आपलं राम मंदिर होतं आहे, तिकडचा जो निधी तयार होतो त्या निधीमधून हॉस्पिटल व्हावी. आता सिद्धिविनायकचं एक हॉस्पिटल व्हावं, शिर्डीचं एक हॉस्पिटल व्हावं, तसं राम मंदिर अयोध्या म्हटलं तिथे एक हॉस्पिटल व्हावं त्या निधीने. असं होऊ शकतं, कारण निधी अमाप जमा होणार आहे. अमाप म्हणजे अमाप, तर होऊ शकतं. आणि आज ते आमचा अभिमान आहे, राम मंदिर होणं अभिमान आहे. पण बाकीच्या गोष्टी म्हणत असाल त्या होऊ शकतात, त्या व्हायला पाहिजे. मग ट्रस्ट होतं आणि मग ट्रस्ट सगळं ठरवतं, बरोबर आहे, ते प्रायव्हेट ट्रस्ट आहे, त्यांचे नॉर्म्स आहेत, नियम आहेत, सगळं ठीक आहे. पण ते एवढे पैसे आहेत, आज लालबागचा राजा इथे पैसे जमा होतात, ते ट्रस्ट मदत पण करतात, एवढे करोडो रुपये जमा होतात, बांधा ना हॉस्पिटल, किंवा एखादं हॉस्पिटल चालवायला घ्या ना. आता परेलमध्ये किती हॉस्पिटल आहेत, चालवायला घ्या म्हणजे चालवायला नाही, एवढे पेशंटचे पैसे आम्ही देऊ, तुम्ही जे ॲडमिट करून घ्या, आम्ही पैसे देऊ, आम्ही जबाब देऊ. 100 पेशंट आहेत, काहीतरीच व्हायला पाहिजे ना ट्रस्ट. मग तो मी येणार,
मग मी सुपरिटी वाटायला लागतं मला. मग मी सही करतो, किती तुला 25,000 रुपये आहेत का? पण म्हणजे नाही जमणार. 15,000 मी कोण ठरवणारा? अरे त्याचा आजार आहे, तर 25,000ची गरज आहे, मी कोण ठरवणारा? आम्ही 15,000 रुपये देऊ शकतो, कोणी सांगितलं? हे न होता हॉस्पिटलमध्ये जा, जो काय खर्च होईल तो आम्ही देऊ, जो काय खर्च त्याचा होईल 75% आम्ही देऊ. चला एवढं काहीतरी करा ना. तो निधी असा तो यूज झाला तर काहीतरी करता येईल. कारण मी परत त्या गोष्टीवर काय येतोय, या करोनामुळे डोळे उघडले ना, डोळे फाटलेत करोनामुळे. आज तो प्रश्न मुख्य आहे. मी पण जे अध्यक्ष जेव्हा होतो, 8 महिने फक्त अध्यक्ष होतो मी, तेव्हा पण तोच प्रयत्न करत होतो मी की आमचे कलाकार लोक आजारी पडले. त्यांना काही कलाकारांना बाईंना चांगलं माहिती आहे, बाईंच्या काळातले काम करणारे, एक गोळी घ्यायला पैसे नाही आहेत, औषधाचं एक पाकिट घ्यायला पैसे नाही आहेत, असे नट आहेत. आणि आपण काय ते पेन्शन देतो आणि काय काहीतरी इतकी वर्ष झाली, इतके पैसे होतात, इतके रस्ते बनतात, इतके मंदिरं बनतात, इतक्या गोष्टी, 21,000 कोटी, 1-1.5 कोटी जरी बाजूला ठेवली ना एकदाच, वन टाईम सगळ्यांच्या गोष्टी मिटू शकतात. 1,000 कोटी द्या आम्हाला, बोलायला शक्य नाही आहे, होतं नाही, वॉट एव्हर असेल, 1,000 कोटी द्या फिक्समध्ये, एकदाच द्या. कुठलंही गव्हर्नमेंट येऊन दे, आम्हाला केंद्रातून एकदाच द्या 1,000 कोटी. ते बँकेत ठेवू, कुठे काय ठेवून त्याच्या ह्याच्यातनं जवळजवळ 200-400 लोकांचं हे होऊ शकतं, उदरनिर्वाह होऊ शकतो, पेन्शन होऊ शकते, रोगराई जे काय औषधासाठी ते होऊ शकतं. ते करा, तुम्ही कोणी ठरवा कसं काय. ह्या गोष्टी जर स्ट्रीम झाल्या तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. प्लॅनिंग केलं सगळं होऊ शकतं. प्लॅनिंग करून तुम्ही एवढं समृद्ध रस्ता बांधता, राम मंदिर बांधता, एवढ्या गोष्टी बांधता, तर याही गोष्टी सहज होऊ शकतात की माणसांसाठी पहिलं करायला हवं असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? केंद्रातून अनेक ठिकाणी अनेक गोष्टींसाठी फंड्स प्रत्येक राज्याला दिले जातात आणि ते फंड त्या त्या गोष्टीकरता उपयोगात आणा असं सांगितलं जातं. त्या गोष्टीकरता जर फंड उपयोगी आणला नाही तो फंड परत जातो, कारण तो त्या गोष्टीकरता उपयोगात आणला नाही. मलाही असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कलाकारांसाठी केंद्राकडून एक ठोस, आत्ता विजयजींनी सांगितलं तसं, अशी एक रक्कम द्यावी. जे कलाकार आत्ता काम करत नाहीत, ज्यांना इच्छा आहे काम करायची पण काम मिळत नाही, पण पेन्शनही नाही आहे, अशा लोकांसाठी काही करू शकतं का केंद्र? अशा लोकांसाठी राज्य काही करू शकतं का? का मग केंद्राचं राज्यांनी ऐकायचं आणि मग राज्यांनी हो म्हणायचं, असं काही आहे का? असं असेल तर तसंही करा, पण एकदाचं कलाकारांसाठी सुद्धा करा. मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातले जे कलाकार आहेत ते सुपिरियर आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमी किंवा चित्रपट हे जगवलं आहे, अनेक लोकांना कामं मिळवून दिलेली आहेत. मग आता ज्याच्यामुळे एवढा टॅक्स जमा होतो, ज्याच्यामुळे एवढा निधी जमा होतो, तर त्याच्याकरता त्या राज्याला परतफेड करायला काय हरकत आहे? तेव्हा या गोष्टी व्हायला पाहिजेत. कलाकारांना काही पेन्शन नाही आहे, पेन्शन पुरत नाही, 1500 रुपये पुरत नाही. तो खाली उतरलं की 1500 रुपये संपतात. तेव्हा ते उपयोगाचे नाही आहेत. ज्या मंडळीनं कामं नाही आहेत, करायची इच्छा आहे पण काम मिळत नाही आहे, अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. काम त्यांना आयदर काम मिळवून द्या किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकरता काहीतरी करा. या दोन गोष्टी. जसं विजयजींनी सांगितलं की जन्मभूमी झाली तर भरपूर निधी गोळा होईल, तर त्या अनेक राज्यांना वाटत बसण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यालाही भरपूर वाटा आणि कलाकारांना सुद्धा मदत करा. आणि दुसरं म्हणजे आमचं दामोदर हॉल चांगलं करा, आमचं सहकारी मनोरंजनला जागा द्या, तिथेही छोटंसं राम मंदिर बांधा, पण आम्हाला जागा द्या. एवढीच आम्हा कलाकारांची दुसरी काही मागणी नाही, एवढंच मागणं आहे. मला असं वाटतं हे पूर्ण करायला काहीच हरकत नाही, केंद्राला सुद्धा आणि राज्याला सुद्धा. धन्यवाद. सर तुम्ही काय सांगाल? धन्यवाद मॅडम. राम मंदिर 22 तारखेला होतं आहे, उद्घाटन होतं आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे, भारतीयांची अस्मिता आहे आणि एक चांगलं विधायक काम होतं आहे. त्याचं खरंच सर्व श्रेय
जनमानसाला जातं आणि सर्वांचंच अभिनंदन आहे त्यात. तसंच दामोदर हॉल नाट्यगृह हे आमच्या कलाकारांची अस्मिता आहे. जसं राम मंदिरसाठी मन हे होत होतं ना की रामलल्लाची जन्मभूमी त्याला मिळाली पाहिजे, तशी कलाकारांची ही रंगकर्मींची नाट्यभूमी, लोककलावंतांची कामगार रंगभूमी कलावंतांना खरंच मिळाली पाहिजे. कारण इथं कसं आहे ना, दामोदर हॉलचं वैशिष्ट्य आहे की इथे हौशी कलाकारही भरपूर आहेत. कारण प्रत्येकालाच विजयदादासारखं होता येत नाही, नैना ताईंसारखं होता येत नाही. हौशी कलाकारसुद्धा एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा करत असतात. पण आज अशी वेळ आली आहे की हौशी कलाकारांनी म्हणजे सहकारी मनोरंजन मंडळाने भरलेला राज्यनाट्य स्पर्धेचा फॉर्म आम्ही जागा, लाईट आणि पाणी नाही आहे म्हणून आम्ही ती रद्द केलेली आहे, स्पर्धेत भाग नाही घेऊ शकलो. तर अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. तर आमची मागणी दामोदर हॉल नाट्यगृह बचाव आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव या अंतर्गत नाट्यगृहाच्या जागी नाट्यगृह मोठ्या खुर्च्यांच्या संख्येने झालं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे आमची. त्याचबरोबर त्याच नाट्यगृहात, त्याच संकुलात सहकारी मनोरंजनला आपली जागा मिळाली पाहिजे. दामोदरचे जे नाट्यकर्मी होते त्यांना एक एक घड्याळ देऊन फक्त तिथून विदाई त्यांची केलेली आहे, पाठवलं आहे त्यांना. तर त्यांना पुन्हा समाजसेवा संघाने कामावर रुजू करून घेतलं पाहिजे. ओके. आणि आमचे डोअरकीपर होते, सरकारला आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनाही कुठंतरी चांगली काम नोकरी मिळावी म्हणून आम्हाला सरकारनेही सपोर्ट करावा. आणि शेवटची मागणी आमची ही आहे आंदोलकांची की सध्या डेव्हलपमेंट होईपर्यंत आम्हाला पर्यायी जागा त्याच संकुलात अगदी नवीन पुनर्विकास होईपर्यंत आम्हाला तिथं रिहर्सलसाठी आणि सर्वच गोष्टी आमच्या ऑफिसच्या करण्यासाठी आम्हाला तिथं जागा हवी आहे. आणि आता आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा मोठी मिळेल तरी चालेल, पण तालमीला जागा पाहिजे. आणि खरंच आम्हालाही खूप आनंद होतोय की विजयदादा पाटकर आणि नैनाबाई आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आम्ही करत आहोत. आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट कारण तुम्ही जर हा आवाज पोचवला जनमानसापर्यंत, सरकारपर्यंत, सरकार ही खूप आश्वासक आहे. कारण विधान परिषदेमध्ये हा प्रश्न दरेकरांनी उचलला, उदय सामंत जे आपले मंत्री आहेत त्यांनी याला उत्तर दिलं. आणि मुंबई तरुण भारतनेच पुढाकार घेतलेला, तरुण भारतनेच सुरू केलं. पहिली जी बातमी दिली ती तरुण भारतनेच दिली. कारण त्यावेळी मंगल प्रभातजी लोढा आले होते आणि त्याच्यानंतर तरुण भारतने पहिली बातमी दिली आणि हा आवाज उठवला. हा आवाज विधान परिषदेमध्ये गेलाय. आम्हाला खूप म्हणजे विश्वास आहे की आता की नक्कीच, कारण जसं माननीय मंत्री उदय सामंतजी बोलले की दामोदर हॉलच्या जागी नाट्यगृह तिथेच होणार, सहकारी मनोरंजन मंडळाला सुद्धा जागा तिथंच मिळणार, हे विधान परिषदेमध्ये सरकारनेच ग्वाही दिली आहे. आणि 8 दिवसात ते बोलले होते की अधिवेशन झाल्याच्या नंतर मीटिंग लावून आपण सर्वजण भेटून आपण हा विषय जे इक्बाल सिंग चहल आहेत BMCचे त्यांच्यासमोर मांडूया आणि तुम्हाला तुमची जागा मिळेल. असं सर्व झालं आहे तर आम्हाला खूप आशा आहे हा विषय तुमच्यासारख्या मीडिया कर्मचाऱ्यांनी आमच्या मित्रांनी लावून धरावा. आम्ही नक्कीच, जसं राम मंदिर झालं आज प्रत्यक्षात स्वप्न भारतीयच उतरलं आहे, तसंच कलाकारांचं स्वप्न म्हणजे दामोदर हॉल नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ व्हावं, प्रत्यक्षात ते स्वप्न आता साकार व्हावं अशीच एवढीच इच्छा म्हणजे आता मेणबत्तीच्या मिळमिणत्या दिव्यात आम्हाला चर्चा नको करायला. आम्हाला दिव्याच्या प्रकाशात आणि मिळणाऱ्या उपलब्ध पाण्याने ते आम्हाला हवं आहे आणि त्याची योजना करावी लवकरात लवकर असं वाटतंय. त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे ते तरी सांगा. नक्कीच. तर पुन्हा एकदा दामोदर नाट्यगृह खरंच उभं राहावं, हे जशी तुमची मागणी आहे तशी आम्ही देखील माध्यमकर्मी म्हणून ही मागणी करतो आणि ही लवकरात लवकर मागणी पूर्ण व्हावी अशी आम्ही आशा देखील करतो. आज तुम्ही मुंबई तरुण भारतला आलात, खरंच तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खरं खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.